नमस्कार सर. नमस्कार. कुठून आले सर आपण? नांदेडवर आले. नांदेडवर ना. तुमच्यासाठी भेट आणली होती मी. अच्छा, भेट आणली क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद सर. खूप मोठी भेट दिली तुम्ही आज आम्हाला. तर सर आता तुम्हाला सोनं घालायची तर गरज नाही आता. मला तर असं सांगायला तर हरकतच नाही, कारण कस्टमरचा रिस्पॉन्स मी पण बघतोय. हो ना सर. कस्टमर पण तेवढं वापरतायत, चांगलं डेली यूज करून पण खराब होत नाहीये. हो. तर मला बद्दल तुम्हाला काय वाटतंय का याच्यामध्ये काही? प्युअर सोनं असंच वाटतंय मला तर. अच्छा, सोनं म्हणजे प्युअर वाटतंय. आता याच्यामध्ये तुम्ही सोन्याची अंगठी जरी असेल आणि तुम्ही मिक्स जरी केली तर कोणती सोन्याची आणि कोणती ग्रामची ती सुद्धा कळणार नाही. जे आम्ही सांगतोय व्हिडिओ मध्ये त्याची तर तुम्हाला दिसतंय तेच नंबर एकच दिसायले. सोन्याहून जास्त दिसायला मला 24 कॅरेट दिसायले. ते बरं झालं तुम्ही बोलले. त्याच्यामध्ये आपण सोनं जे चढवतो ना ते 22 कॅरेट 18 कॅरेट नसतं, प्युअर 24 कॅरेटचं सोनं असतं. त्याच्याशिवाय एवढं चांगलं फिनिशिंग या मालामध्ये बसत नाही. ठीक आहे. आणि डेली यूज जरी केलं तरी खराब होत नाही. आम्ही व्हिडिओ मध्ये प्रत्येकाला सांगतोच आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, वापरल्यानंतर जे आपलं हँडवॉशचं लिक्विड असतं तर त्या हँडवॉशच्या लिक्विडने फेस करून त्याच्यामध्ये हे चांगलं धुतलं ना तर त्याची लाईफ डबल होते. आम्हाला सांगितलं जातं, काही दुकानदार लोक सांगतात का पाणी लावू नका, हे करू नका. तर आपल्याकडे तसं काही नाहीये. मालात सोनं आहे. सोनं असलं तर वस्तू खराब होत नाही. सोनं नसेल तर नक्कीच वस्तू खराब होईल. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवून तुम्ही वापरा. धन्यवाद. धन्यवाद.